वापरू शकता। एकच रिव्ह्यू उपलब्ध असेल दोन्ही संघाकडे आणि ज्यावेळेस मात्र जो फिल्डिंग करणारा संघ तो बॅटिंग साठी येईल त्यांच्याकडे पुन्हा एकदा रिव्ह्यू असेल। एक रिव्ह्यू पुन्हा एकदा त्यांना मिळेल आणि तर तुम्ही पुन्हा एकदा रनआउट साठी बीमर साठी या ठिकाणी त्याचा वापर करू शकता। चला ओके, सर्व पाहुणे मंडळींना मी विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावा। लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत। स्पर्धा पाहिली तर आपण कापरी सिटी क्रिकेट मंडळ पायगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे 2026 चषक आणि या स्पर्धेचा आयोजक युवासेना उपशहर अध्यक्ष आणि युवकांचे प्रेरणास्थान आणि प्रत्येक वेळेला युवकांना प्रोत्साहित करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय समीरदादा दिलीप देसाई यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय। 4 दिवस चालणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आम्ही नेहमी सांगत असतो की गाड्या तर भरपूर असतात क्रिकेटमध्ये, मात्र बुलेट गाडी आणि फक्त ती सुद्धा 4 दिवसीय स्पर्धेमध्ये असं कुठेही चित्र पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे आयोजकांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करू की ज्यांनी ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेली आहे। बघा लक्ष असू द्या दोन्ही संघ आणि जेव्हा जेव्हा चेंडू हरवला जाईल, फुटला जाईल किंवा भिजला जाईल त्यावेळेस चेंडू मात्र कंटिन्यू नवीन असेल या ठिकाणी सूचना तुम्हाला असेल। त्याचबरोबर अजून एक सूचना असेल, ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी असेल। दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे। बीमर तुमच्याकडे बीमरसाठी आणि रनआउटसाठी एक एक रिव्ह्यू उपलब्ध असेल जो तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा याल तेव्हा देखील तुम्हाला एक रिव्ह्यू मिळेल आणि तो तुम्ही या ठिकाणी त्याचा वापर करू शकता। या सूचना असतील तुम्हाला। आणि अजून एक सूचना तुम्हाला देऊ रतन, आलो आणि लक्ष असू द्या क्रॉसिंग देखील असेल। तुम्ही धावू शकतात बॉल जरी विकेट किपरच्या हातामध्ये असला पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जरी असला तरी देखील तुम्ही रन काढू शकता। या देखील सूचना असेल। विनंती करतो सर्व आयोजकांना की आपण थोडंसं बाजूला व्हायचं। आमच्या मुलांना विनंती करतो कारण की आपण सन्मान घेणार आहोत। सर्वांना विनंती करतो की आपण आलो चला सन्मानाकडे आपण वळतोय। सागर थोडासा व्हॅल्यूम द्यायचा आपण या ठिकाणी आपण विशेष सन्मान करणार आहोत। आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय या ठिकाणी तेजस्वीताई विश्वजित करुंजुले पाटील ज्या नगराध्यक्ष आहेत आमच्या या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान केला जाईल। मी विनंती करतो की आमच्या पायलताई किशोर शेठ सोरकादे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये करावा। पाहुण्यांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जातोय। अतिथी देवो पाहुण्यांचा आदर सत्कार करा ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा या स्पर्धेच्या वतीने जोपासली जाते। आणि तेजस्वीताई विश्वजित करुंजुले पाटील ज्या आमच्या नगर अध्यक्षा त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवली आहे आणि त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला आहे त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय। मायेची प्रेमाची उद्धार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि हा स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान स्वीकारत असताना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन, मनापासून आभार व्यक्त करेन कारण की फार कमी वेळ त्यांच्याकडे सध्या तरी असतो आणि विनंतीला मान देऊन या ठिकाणी या स्पर्धेची त्यांनी शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर आपण या ठिकाणी उपस्थित आहेत पायलताई किशोर शेठ सोरगादे जे आमच्या नगरसेविका त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये। सर्वच मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत। पायलताईंचा देखील सन्मान करायचा यायचा आपण जे नगरसेवक आहेत आणि तेजस्वीताईंना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा। खऱ्या अर्थाने या ठिकाणी मान्यवरांची मानदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या या स्पर्धेमध्ये होत असताना पायलताईंचा देखील आपण सन्मान करतोय। नगरसेविका या ठिकाणी आपण पाहतात आणि उपस्थित राहिले त्यांचा देखील आपण हा विशेष सन्मान करतोय। धन्यवाद। या ठिकाणी दोन्ही मान्यवरांचा मी विशेष आभार व्यक्त करेल। आपण बसून घ्यायचे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत लगेच माजी नगरसेवक शिवाजी दादा गायकवाड देखील उपस्थित आहेत। चला या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये माजी नगरसेवक शिवाजीदादा गायकवाड देखील उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान केला जाईल।
त्याचबरोबर आपण या ठिकाणी 2 मिनिटं सन्मान थांबवतोय, कारण की 2 शब्द या स्पर्धेबद्दल आणि खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही वळतोय तेजस्वी ताईंकडे. जय श्रीराम. स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारंगी चषक 2026 ह्या स्पर्धेसाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. खूप भव्य असं प्रांगण दिसतंय आणि खूप छान अरेंजमेंट आहे. त्यासाठी आयोजकांचे खूप खूप अभिनंदन करते मी आणि सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देते. माझ्यासाठी पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट, म्हणजे ज्यांनी सहभाग घेतला आहे तोच महत्त्वाचा असं म्हणेन. त्यासाठी ते सगळेच विनर आहेत असं मी म्हणेन, का की हा खेळ असा कुठलाही खेळ असू दे त्याच्यामध्ये आपल्याला एक तर टायमाचं व्हॅल्यू कळतं आणि त्याच्याबरोबर शरीरयष्टी पण चांगली होते. त्याच्यामुळे अशा प्रकारची जे वर्षातून एकदाच होतंय ते आता नियमित झालं पाहिजे किंवा ॲटलिस्ट 6 महिन्यातून तरी एकदा व्हावं अशी मी सगळ्या आयोजकांना पण विनंती करते. आणि अशा प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिका आणि आमच्यातर्फे नेहमीच म्हणजे आमची मदत होईल. आणि इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद देते. धन्यवाद. थँक्यू सो मच. अतिशय चांगल्या मार्मिक शब्दामध्ये आपण आपली प्रतिक्रिया दिली. आणि हे कोण बोलू शकतो? एक शिक्षित व्यक्तीचं, जी उच्च शिक्षित व्यक्ती असते तेच एवढं चांगलं बोलू शकतो. आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या मॅडम या ठिकाणी विद्यमान नगराध्यक्षा तेजश्रीताई विश्वजित पाटील करंजुळे मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि निश्चितच शिक्षणामध्ये प्रगती करत असताना CA म्हणून या पदावरती विराजमान असताना आता नगराध्यक्ष झाल्यात, त्यांना पुढील वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. चला आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आदरणीय किशोर शेठ सोरकादे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल आमच्या अतिथी कक्षामध्ये. दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतायत, घोर गरिबांचे कैवारी, खऱ्या अर्थानं आपण पाहतो आमचे किशोर शेठ सोरकादे, थोर समाजसेवक, सारा आधार फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय आदरणीय किशोर शेठ सोरकादे साहेबांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतोय. आमचे मुख्य आयोजक समीर दादा देसाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना, कारण की जगदीश दादा आपण नेहमीच पाहत आलोय, घोर गरिबांसाठी नेहमीच 100 ते 150 लग्न यांच्या माध्यमातून सामूहिक सोहळा, विवाह सोहळा नेहमीच दरवर्षी असतो आणि याही वर्षी त्याची तयारी सध्या तरी सुरू आहे. त्याचे बजेट जर तुम्ही ऐकलं मित्रांनो तर खऱ्या अर्थानं अक्षरशः तुमचे देखील भुवयावरती होतील, कारण की जवळजवळ 1.5 ते 2 करोड रुपये त्या या ठिकाणी त्या विवाह सोहळ्याचा खर्च असतो, हा आमचा अंदाज आहे. परंतु खऱ्या अर्थानं किशोर दादांना ते माहिती असेल आणि असे दिलदार व्यक्तिमत्व किशोर शेठ सोरकादे यांचा सन्मान केला गेलाय. त्याचबरोबर या ठिकाणी शिवाजीदादा गायकवाड यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. एक सन्मान आपण करायचा आहे, उर्वरित सन्मान आपण घेणार आहोत 3 षटकांच्या समाप्तीनंतर, कारण की मॅच देखील आपण सुरू करणार आहोत. 2 मिनिटं पंच मॅच थांबवायची फक्त. मनोज भांगर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. 2 मिनिटे सामना आपण थांबवायचा आहे, विनंती असेल. आणि सामन्याला आपण करतोय सुरुवात. उद्घाटन सामना असेल स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान शिवगर्जना शेलारपटा टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तुफान 11 जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले असा हा संघ असेल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया आणि मॅचला होते सुरुवात. युवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आपण आमचे महागुरु जगदीशजी पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकी गौरे नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. गणरायाला बंधन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून श्रीमलंगड असोसिएशनच्या मान्यतेनुसार कापरी सिटी क्रिकेट मंडळ पायगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2026 चं पर्व पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना ब्राह्मण करवले टीमच्या विरोधात टीम शेलारपाडा
असा विद्यमान सामना 5 ओव्हरचा सामना असेल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टीम सेलारपाड्याने. गेम इज ऑन. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी एजंट टेकन. मोठा धक्का लागलाय टीम ब्राह्मण करवले संघाला. सुरुवात झाली या स्पर्धेची. सलामीची जोडी आली होती तेजस पाटील आणि राहुल भंडारी. मात्र फलंदाज बाद झाला तो तेजस पाटील बाद झाला आणि बंडाऊनला खेळाडू येत असताना पाहतोय आपण दर्शन ठोंबरेला पाहतोय. दर्शन डोंगरे पहिलं षटक आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पंच बाड चिकून करत असताना अवांतर धाबेने बाड झालेली आहे आणि गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाज नैनेशला पाहतोय. शेलारपाडा टीमला विकेट हॅट्रिक साठी दाबने मास्टर ग्रुप शेलारपाडा यांच्या वतीने 1000 रुपये पारितोषिक आहे. ओके. पुन्हा एकदा दिशा खराब आहे. यास दिशा खराब तो दशा खराब. आणि गोलंदाजाने विकेट मिळवल्यानंतर 2 चेंडू खराब फेकण्यात आले त्याच्या वतीने. त्यामुळे थोडासा विचार विमर्श करावा लागेल आता. तर विकेट हॅट्रिक साठी आमचे विजयदादा कोलेकर यांच्याकडून 2222 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. विकेट हॅट्रिकला खूप मोठं पारितोषिक आहे कारण गोलंदाजांची खऱ्या अर्थाने या खेळपट्टीवरती अग्नी परीक्षा असेल. कारण बऱ्याच वेळा पाट्या खेळपट्ट्या असतात. त्याचबरोबर हे डेकोरेटर्स पाहतोय अत्यंत चांगली सजावट केली आहे आणि हे डेकोरेशन ज्याने आम्हाला स्पर्धेसाठी फ्री ऑफ कॉस्ट दिलं ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सारा फाउंडेशनचे सर्वात सर्वे सन्माननीय किशोर शेठ दामू सोरकादे यांच्या वतीने हे मंडप आम्हाला देण्यात आले. त्यांचं सतेश आभार. प्रत्येकाला गोरगरिबाला मदतीचा हात देणारं हे व्यक्तिमत्व एक दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे ते सन्माननीय आदरणीय किशोर शेठ दामू सोरकादे साहेब. मिळतोय 4 धावा आजच्या दिवसामध्ये. पहिला चौकार. सर्वांना विनंती असेल आपण थांबायचं. फक्त किशोर शेठना या ठिकाणी सोडण्यासाठी या ठिकाणी गेलेत. सर्वांनी रिटर्न यायचे. काही आपले सन्मान या ठिकाणी बाकी आहेत. मान सन्मान आपला केला जाणार आहे त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. हॅलो.
राहुल पाटील बागपुटला जाऊन स्क्वेअर कट करत असताना हा आलाय तो चौकार, मात्र नशिबाचा चौकार म्हणावा लागेल राहुल पाटील यांच्या बॅट मधून. आणि पहिल्या षटकाचा कस समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या एकूण 2-11 ही धावसंख्या. षटकाचा केस संपलाय. नैनेशने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे, 2 विकेट मिळवले त्याने पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. सर्व संघांना सूचना आहेत, निर्धारित वेळ असेल लक्षात ठेवा. कुंभारकर आणि त्याचबरोबर जगदीश दुधकर यांना वॉर्निंग द्या. 25 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी असेल. जर नाही झालं तर एक फिल्डर आतमध्ये येईल तुमचा, हे त्यांना सूचना द्या. आम्ही सुद्धा सांगतो, कारण आज उशिराने सामने सुरू झाल्यात आणि एवढी मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे आपण कमी षटकांचे सामने खेळू शकणार नाही आहे. प्रत्येक टीमने कमीत कमी वेळ घ्या. शेलारपाडा लक्षात ठेवा. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 11 धावा आल्या. शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला राहुल पाटील यांच्या बॅटमधून. राहुल भंडारे आणि राहुल पाटील ही जोडी पाहतो या मैदानावरती. शेलारपाड्याच्या विरोधात टीम ब्राह्मण करवले. अगदी दोन्ही संघ एकाच कॅयबरचे अगदी जवळचे संघ आहेत आणि हे जवळचे यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला पिकअप शॉट, अंपायर सिग्नल 4 आहे, चौकार आहे. हॉलिंडर्स आपण तेथे सीमारेषेवरती जायचं. हॉलिंडर्स पिकअप शॉट होता राहुल भंडारीच्या बॅटमधून. हा चौकार पाहायला मिळतो 5 या धावसंख्येवरती खेळत असताना. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, पुल करायचा होता चेंडू, तोपर्यंत निघून गेला. डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती चौकार राहुलच्या बॅटमधून येत असताना पाहिला. त्यानंतर डॉट बॉल. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक संदेश दाबणेला पाहतोय. टीम सेलारपाड्याच्या वतीने अतिशय चांगलं मैदान कापरी सिद्धी पाले संघाचं. यावेळेस ऑन साइडला फिल्डर दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे मात्र नाही आहे. फिल्डर डीप वरून आले, चेंडूला उचललाय, तोपर्यंत एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय राहुल पाटील स्ट्राईक वरती आहेत. आत्ताच एक अग्रनामांकित त्यांची सुद्धा स्पर्धा पार पाडली मागच्या आठवड्यामध्ये जागृती स्पोर्टच्या वतीने. क्रिशा 11 ब्राह्मण करवले ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. अत्यंत चांगली स्पर्धा. 3 दिवसीय मोठे मोठे संघ त्या स्पर्धेमध्ये, एक दिवस 40+ सुद्धा होता. अशा स्पर्धा तुम्हाला फारच कमी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लेट कट केल्यात. फटका जबरदस्त आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवत असताना राहुल पाटीलच्या बॅटमधून दुसरा चौकार. तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात. थँक्यू. ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेली कित्येक वर्ष या स्पर्धेच्या अविभाज्य घटक राहिल्यात.
सतीश दाबणे आपण स्टेजवरती या. सन्माननीय पंढरीनाथ शेठ बारिंगे डॅशिंग नेतृत्व या विभागाला ज्याने दिले, नगरसेवक पद भूषवलं आणि त्याचबरोबर युवा सेना अंबरनाथचे समीरजी देसाई. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल बराच वेळ हवेत होता, फिल्डर आल्या दूरवरून एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलाय, तोपर्यंत एक धाव 102 मध्ये रूपांतर डायरेक्ट हिट झालंय आणि त्यामुळे जवळपास फिल्डर कोणीही नव्हते. हे पाहता मात्र 2 धाबा एकवटल्या गेल्यात. राहुल पाटील 2 चौकाराच्या मदतीने खेळतोय. सुरुवातीला 2 धक्के लागले, त्या धक्क्यातून सावरत असताना टीमच्या धाबा झाल्यात त्या आता 22. 22 धाबा स्कोरबोर्डवरती पाहतोय. अतिशय चांगलं ग्राउंड, थोडंसं चढ उतार असलं तरी सुद्धा अगदीच ग्राउंड चांगलं आहे क्रिकेट खेळण्यासाठी. गेली सातत्याने स्पर्धेची एक शहानिशा वाढवत असताना, शान वाढवत असताना फुलटॉस होता, फायदा उठू शकले नाही आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, एक जामेल. खरं तर या फुलटॉस बॉलवरती चौकार षटकार येणं अपेक्षित असतात, मात्र अशा वेळेला एकेरी 10 मिळाले. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी सुद्धा संदेश दाबणेने टाकली गेली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 11 धाबा आल्या आणि ह्या ओव्हरमध्ये सुद्धा धाबा आल्या त्या 12. 2 षटकांचा खेळ संपला. बॅट चेंज करायचे. शेलारपाडा टीम लक्षात ठेवा, जास्त वेळ टीम मीटिंग करता येणार नाहीये. डीजे गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोर गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोई नूर हिरा यो चमकून आला, अरे कोई नूर हिरा यो चमकून आला. पाले गावाची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे. विवेक जगताप यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टीम ब्राह्मण गरवले संघाला चला लगेचच आपण सामना सुरू करा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जगदीश दूधकर आपण टाइम अलर्ट करा प्लीज. तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. रतन मानेरकर असेल आमचे आणि त्याचबरोबर राकेश कुंभार. फटका चांगला आहे, स्टन अँड डिलिव्हर फ्लॅट षटकार आजच्या दिवसामध्ये राहुल पाटीलच्या ब्लॅट मधून पहिला ब्लास्ट, पहिला सिक्सर. षटकाराला एकदम पिकअप शॉट होता. पुन्हा एकदा लिडिंग एज, लक फॅक्टर ऑन आहे आज राहुलबाईचा. तिसऱ्यांदा जीवनदान मिळालंय राहुलबाईला आणि चेंडू ब्लॅक स्क्रीन समोर पाठीमागे निघून जातोय. षटकारानंतर आलेला हा चौकार. गुड शॉट. थँक्यू थँक्यू. तर तरी सुद्धा आयोजन कमिटी जाईल. बॅट तुम्हाला चेंज करायचे असेल तरी सुद्धा आयोजन कमिटी जाईल. ह्या आयोजन कमिटीच्या सूचना आहेत मित्रांनो, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रत्येक वेळेला टाइमपास नको. आणि या ब्राह्मण करवले संघाचे पुरस्कर्ते टीमचे अनिल शेठ भंडारे आणि तुफान ग्रुप. यावेळेस फटका चांगला आहे. व्यासपीठाला मानवंदना देत असताना राहुलबाईने ठोकलाय षटकार. त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली
त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. अरे कोहिनूर Thank you. हिरा यो चमकून. तर या दरम्यान आमचे चॉकलेट बॉय तेजस मस्कर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे तेजस. या निहारिका तुफान ग्रुपचे सर्वे आमचे अनिल शेठ भंडारे यांनी पुरस्कृत केलाय ब्राह्मण करवले संघ. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. चला 2 षटकार राहुल पाटीलच्या बॅटमधून आल्यात. चांगली धावसंख्येकडे वाटचाल करतोय. सुरुवातीला 2 धक्के दिले त्या ब्राह्मण करवले टीमला. त्यानंतर पाहतोय आपण राहुल पाटीलने मात्र चांगला खेळ केलाय. तिसरं ओव्हर आउटसाइड ऑफस्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका चांगला आहे. जबरदस्त केतन मात्र स्टाईलने डीप एक्स्ट्रा कव्हरला डोळ्याचं पाळणं पिटाव एवढा सुंदर सुरेख फटका होता राहुल पाटीलच्या बॅट मधून. दर्जेदार षटकार. थँक्यू सागर. बघा या ठिकाणी टीम काकोळे संघ गावदेवी काकोळे संघ उपस्थित झाला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचं. आणि जय हनुमान मांगरोळ संघ राकेश पाटील यांचा संघ उपस्थित झाला असेल. दोन्ही संघाचे कॅप्टननी फक्त रिपोर्टिंग करायचे कारण की थोडीशी ऍडजस्टमेंट होती. काही कारणास्तव आपण पाहिले गेलं तर भाल संघाचा सामना होता परंतु भाल आणि शिल्डोन असा सामना होता. परंतु आई एकविरा आईची पालखी त्या ठिकाणी येणारे भाल येते त्यामुळे या ठिकाणी ती ऍडजस्टमेंट करण्यात आली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी ऍडजस्टमेंटसाठी काकोळे संघ आणि मांगरूळ संघ यांना आमंत्रित करण्यात आलो होतो आणि दोन्ही संघ उपस्थित. यस राकेश पाटील उपस्थित आहेत. टीम काकोळे संघ आपण उपस्थित आहेत का? यस. दोन्ही संघाचं मी आभार व्यक्त करेल आणि स्वागत देखील करेल. याच परिसरातील 2 संघ आहेत त्यामुळे ते अगदी वेळेवरती येतात. स्पर्धा मोठी आहे सोनू बांगर आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतो की आम्ही कधी मैदानावरती येतोय आणि कधी येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या ते एकूण 49 धावा. टीम ब्राह्मण करवले संघ या संघाचे पुरस्कर्ते अनिल शेठ भंडारे आणि तुफान ग्रुप निहारिका 11 यांनी हा संघ पॅक केलाय. त्याचबरोबर राहुल भंडारीसाठी प्रत्येक षटकारासाठी हार्दिक भंडारे यांच्याकडून 1000 रुपये. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा आणि तिसरं षटक पुन्हा एकदा नैनेशचं राहिलं ते 26 धावसंख्येचं फार मोठं षटक पाहायला मिळालं जेथे अटॅकिंग क्रिकेट खेळला. राहुल पाटीलने मात्र 2 षटकार 3 षटकार 1 चौकार 3 षटकार 2 चौकार टोकले. 10 चेंडू 37 या धावसंख्येवरती खेळत असताना ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे फराड बंधू एक मिनिट थांबवते फक्त. चला सन्मान करूया आपण मुख्य अतिथी कक्षावरती व्यासपीठावरती काही पालेगावचे आमचे ग्रामस्थ वर्ग उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. सन्मान करण्यासाठी विनंती असेल अक्षय देसाई यांना की आपण पुढे यावं. ऍडव्होकेट अक्षय देसाई यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. आमचे नक्कीच उबाटा गटाचे शिवसेनेचे या ठिकाणी रमेशजी वारिंगे उपस्थित झाले त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती असेल आपण या. आपला विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. समीर दादांना देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे या ठिकाणी रमेशजी वारिंगे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मुख्य अतिथी कक्षामध्ये नक्कीच हा सन्मान होत असताना मायेची प्रेमाची भगवी शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मोमेंटे देऊन आपण हा शुभ सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे राजेंद्र मानेकर देखील उपस्थित आहेत. राजेंद्र मानेरकर यांना देखील विनंती करतोय आपण देखील या. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे या ठिकाणी नक्कीच राजेंद्र मानेरकर देखील उपस्थित आहेत त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. अक्षय देसाई यांना विनंती करेल. यस चला बोलत मस्कर येतात त्यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. यस विभाग प्रमुख आहेत राजेंद्र मानेरकर आणि त्याचबरोबर भोळनाथ मस्कर देखील शिवसेनेचे आणि त्यांचा आपण शुभ सन्मान
मुख्य अतिथी कक्षामध्ये होत करतोय. त्याचबरोबर रमेश मामा मस्कर सामना देखील सुरू करा. उपस्थित आहेत. रमेश मामा मस्कर देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. शेवटचा सन्मान असेल. अजून काही सन्मान आहेत ते आपण फर्स्ट इनिंग संपल्यानंतर करत आहोत. जातो आम्ही तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू जगदीशजी पाटील. थँक्यू सो मच. सोनू बांगर आमचे नेहमीच चांगलं प्रोत्साहन देतात, मग सातत्याने स्पर्धा कव्हर करतात. सध्या त्यांची परिस्थिती थोडीशी डाऊन आहे, कारण शरीर साथ देत नाही आहे, त्यामुळे त्यांना थोडा थकवा आला आहे. निश्चित आम्ही संध्याकाळी त्यांची सोय करू, चांगल्या डॉक्टरची पाहणी करून त्यांना नुकतीच ट्रीटमेंट सुरू करू, कारण या स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने इथे राहावं लागेल. गेली कित्येक वर्ष स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी घेत असताना आमचे स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर सर. फटका चांगला आहे, फिल्डर उपस्थित आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, सुपर सिक्सर. कापसिद्धी प्रसन्न झाला, अंबरनाथ या पालिकेचा तो नगरसेवक झाला. लय आनंद झाला पालगावच्या या जनतेला, लय आनंद झाला पालगावच्या या जनतेला. कापसिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. थँक्यू पंढरीनाथ दादा. कोण विसरणार या व्यक्तिमत्वाला, ज्याने या आपल्या पालेगावाचे सुपुत्र आणि एवढ्या मोठ्या अंबरनाथ नगरपालिकेचे ते पहिले नगरसेवक झाले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने ते चर्चेत राहिले. त्यांनी रोखठोक कामं करत असताना सर्व जनतेला त्यांच्या भावना समजावून घेतल्या आणि सर्वांना एकत्रित करून आज सुद्धा ते पाहिलं तर दुसऱ्यांदा नगरसेवक पदावरती विराजमान होणारे पहिले पाळेगावचे सुपुत्र. त्यांचा जय जयकार करावा तेवढाच कमी आहे, कारण अतिशय दानशूर दाते आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते पंढरीनाथ शेठ वारिंगे साहेब. फुल टॉस, बॉल आवेत आहे, फिल्डर डाऊन दी बॉल. हो चिंगो चिंगो, कॅच सोडला गेलाय. मित्रांनो, तुम्ही ग्राउंड फिल्डिंग करताना तेव्हा या कॅचेस पकडणं फार महत्वाचं असतं, कारण कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि हा कॅच सोडला गेलाय, त्यामुळे धाबा सुद्धा ते एक मिळाली आहे. चला नेक्स्ट बॉल. या ठिकाणी पाहतोय एज अँड टेकन, बिग विकेट बिग लॉस. टीम ब्राह्मण करवले, राहुल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता, पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. 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 थँक्यू. ज्यांच्या नावाचा गाजावाजा केला जातो ते आपल्यात नाही आहेत, त्यांच्या गोड आठवणींना उजाला देण्यासाठी स्पर्धा स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक, ज्यांच्या नावाने आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात या स्पर्धेची चर्चा झाली आहे. आणि कुठलीही स्पर्धा, कोण हे स्पर्धक याचीच नेहमी चर्चा राहिली आहे. ते आमचे कापरी सिद्धी पालेगाव मंडळाची स्पर्धा आहे. सातत्याने ह्याच विभागाचं नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा सुरू असते. चला, मुख्य बॅटर बाद झाला राहुल पाटील. विकेट हॅट्रिकसाठी सतीश दाबणे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर साई पाटील पुढे होऊन केलेला फटका चांगला ऑन साइडला, हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून गेलाय. कॅच सोडली आहे आणि कॅचचं रूपांतर झालंय 4 धावेने. पंढरी वारिंगे दादानं केलंय आयोजन, केलंय आयोजन, दादानं केलंय आयोजन. आमचं समीर देसाई दादाचं आयोजन अयोध्येला खान. समीर ये दादाचं आयोजन अयोध्येला खान. धावसंख्या झाली आहे 64, 64. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 64 धावा धावपळकावरती लाभल्यात. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण टॉस करू. 2 संघामध्ये टॉस केला जाईल. या सोनू बांगर सर आहेत उपस्थित.
ते तुम्हाला सांगतील. चला लवकर चला शिलरपाडा टीम, तुमचे एक्झॅक्टली 20 मिनिटं तुम्ही 4 षटकासाठी घेतलेली आहेत, त्यामुळे आत्ता 5 मिनिटामध्ये तुम्हाला एक षटक फेकावं लागेल. हा नाहीतर आता नाही आहे शेवटचा, कारण 4 षटकांसाठी एक्झॅक्टली 20 मिनिटाचा वेळ घेतला. जर जास्त घेतला असता तर आता त्यांचा फिल्डर आपण आतमध्ये घेऊ शकलो असतो, कारण आम्ही तुम्हाला ऑलरेडी सर्व संघांना सूचना केलेल्या आहेत. कारण मित्रांनो, जेव्हा मोठी स्पर्धा असते ना तेव्हा त्या स्पर्धेचे नियमसुद्धा मोठे असतात. कारण आपल्याला चांगला खेळाडू व्हायचं असेल तर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग व्हा, ते चांगला खेळ करा आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंका. 64 धाबा लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम निहारिका 11 ब्राह्मण करवले. शेवटचा अंतिम षटक अद्याप राहुल भंडारी मैदानामध्ये आहे. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. साई पाटीलने चौकाराने आगाज केला आणि शेवटचा अंतिम षटक हर्षल दाबणे फेकत असताना पहा मिळतो आपल्याला. हर्षलला पाहतोय आपण. थोडंसं चेंजेस आहेत आजच्या लॉर्ड्स प्रमाणे, कारण भालगावची पालखी सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना ॲडजस्टमेंट केलेली आहे. त्यांचा दुसरा सामना होता तो आपण तिसरा खेळवणार आहोत. फटका येते सुद्धा चांगला. ऑन साइडला फिल्डर आहेत. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, चौकार. श्री पाले चषक, श्रीराम मस्कर पाले चषक, श्रीराम मस्कर पाले चषक, श्रीराम मस्कर पाले चषक. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगाज खेळला जातोय. मोठी धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला कॅचचा कॉल आहे. हो व्हॉट कॅच, जबरदस्त कॅच ऑफ द डे. संदेश दाबणे होते डीप मिड विकेटला. कार्बन कमआउट कॅच टिपलाय संदेश दाबणे. अरे कापरी सिद्धी मंडल पाले गावाच्या थँक्यू सो मच. बघा ज्या पाहुण्यांच्या गाड्या येतात एंट्रीसाठी या ठिकाणी जो एंट्री गेट असेल तिथे आपण कोणी गाड्या पार्क केल्या असतील तर त्या पार्किंग मध्ये आपण लावायच्या आहेत. खेळाडूंना आणि प्रेक्षक वर्गांना सूचना असतील, ज्या गेट समोर आपण गाड्या लावल्यात त्या आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पार्किंग मध्ये पार्क करा, अन्यथा त्यांची हवा काढण्यात येईल. सूचना असेल आपल्याला किंवा आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील. स्पेक्टॅक्युलर झेल टिपला जगदीश दादा, कारण की असे झेल फार कमी पाहायला मिळत असतात स्पर्धेमध्ये. खास करून ग्रामीण क्रिकेटमध्ये हे प्रयत्न फार कमी असतात, कारण की या ठिकाणी ग्राउंड देखील आपण पाहिलं तर थोडेसे खडचल असतात आणि त्याच अनुषंगाने स्वतःची पर्वा न करता हा झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. ना अत्यंत चांगला झेल होता. आम्ही नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती जातात प्रत्येकाला हवंसं वाटणारी बॅटिंग आहे, त्यानंतर बॉलिंग आहे, मात्र फिल्डिंग कोण करणार हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो आणि अशा वेळेला ग्राउंड फिल्डिंग करणं फार महत्वाचं असतं. चला आपण जास्त वेळ नका करू आता प्लीज. काय परेशानी आहे? डावकरी हाताचा बॅटर पहा मिळतो आपल्याला. विजय पाटील नवीन बॅटर आलाय. ओ बिग शॉट कॅच होतं या ठिकाणी. पाहतोय रनआउटचा धोका. थ्रो कुठे केलाय कीपरने, याच्यावरूनच कळतो की आपण किती प्रॅक्टिस कमी करता. फलंदाज बाद, रनआउट. रनआउट झाले. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. चला कॅप्टन येऊन राहायचं आपण. टीम जय हनुमान मांगरोळ संघ राकेश पाटील आपण यायचं कॅप्टन, आणि गावदेवी काकोळे संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. 69 धावा झाल्यात.
नवीन बॅटर नयन आलाय. चला शेवटचा अंतिम षटक. धावसंख्या फार मोठ्या धावा पाहायला मिळतात आपल्याला स्कोरबोर्ड वरती. बिग शॉट अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय. स्टन अँड डिलिव्हर, स्टन अँड डिस्पॅच, षटकार. समीर देसाई दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्यांनी, कमीच नाही हो काही, कमीच नाही हो काही, त्यांना कमीच नाही हो काही. अंबरनाथ युवा सेना उपशहर अधिकारी आहे, अंबरनाथ युवा सेना उपशहर अधिकारी. स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारिक चषक. थँक्यू. जिप्रू बाबा 2 मिनिटं थांबायचं आपण, फक्त 2 मिनिटं थांबा आपण. दोन्ही आमच्या ठिकाणी गोपाळ पवार देखील विनंती करतो, फक्त 2 मिनिटं थांबा आपण, लगेच आपला सन्मान करणार आहोत. चला मॅच बॉल नाही आला तर दुसरा चेंडू घ्या, सामना लगेच सुरू करा. आणि प्रत्येक बॅटरला विनंती आहे की जेव्हा आपण इनिंग मध्ये सुरुवात करायला जाताना तेव्हा 2 चेंडू चेक करून घेऊन देत जा, जेणेकरून आपण बाहेर जाणार नाहीये. कारण बाहेर पाहिला तर थोडीशी आउट फील खराब आहे. चेंडू आणून दिला त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांचं स्वागत. चला मॅच ऑन करा. रतन मानेरकर, तुमच्या खांद्यावरती सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. या स्पर्धेकडे लक्ष घाला जरा, कारण तुमच्या गावाची स्पर्धा आहे, आणबान शान आहे, त्यामुळे तुमच्या खांद्यावर सुद्धा मोठी जबाबदारी आहे. 75 धाबा. ओ लेगस्टंपला चेंडू होता, लेग बिफोर, पॅडवर आदळला चेंडू. पंचांचं बोट आकाशाकडे, जगदीश दूधकर आहेत, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. चित्रुबा पंढरी दादा हाय समीर देसाईवर, पाय त्यांच्यावर, पाय त्यांच्यावर, फिदा हाय सारी पब्लिक आता पंढरी दादावर, समीर दादावर, समीर दादावर. फायनल मारून मालिका विरत बसून जाईल बुलेटवरी. थँक्यू सो मच. अजून एक सूचना असेल बघा, त्या ठिकाणी जो फलंदाज बाद होईल, सर्कल त्यांनी सोडल्यानंतर हा फलंदाज देखील एंटर झाला पाहिजे, लक्ष असू द्या. या देखील सूचना असतील तुम्हाला. पेनल्टीचं त्याच्यामध्ये काही नाही, फक्त बॅट्समॅन आपण रेडी ठेवा, गार्ड वगैरे घालून सर्व बॅट्समॅन रेडी ठेवायचं आहे. नेक्स्ट बॅट्समॅन जो रेडी ठेवायचा आहे आपण, लगेच तो एंटर झाला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. हा, आणि मैदानामध्ये गार्ड कोणीही चेंज करू नका, पेनल्टी लागेल तुम्हाला, हे लक्षात ठेवा. बेसिक नियम आहेत क्रिकेटचे. तुम्हाला जर चांगलं क्रिकेटर व्हायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी टाळा मित्रांनो, कारण सध्या आपल्या ग्रामीण क्रिकेटला फार मोठं क्रेज झालेलं आहे. कारण जेव्हापासून या क्रिकेटमध्ये पैसा आणि ग्लॅमर आला ना, तेव्हापासून या क्रिकेटवीरांना सुगीचे दिवस आल्यात. त्यामुळे तुम्हाला जर चांगलं क्रिकेटर व्हायचं असेल तर खूप मेहनत करा, मैदानावरती चांगला खेळ करा. नेक्स्ट बॉल पहा मिळतो आपल्याला या शेवटचं षटक मार्गचा. ओ चांगला चेंडू होता, या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउटची विकेट. थर्ड अंपायर यास तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. पाहतील आमचे आता ओमसाई MTCच्या माध्यमातून. हा, तिसरे पंचांचे रतनजी मानेरकर. चला कॅप्टन आहे बघा, कॅप्टन आहे टीम मांगरूळ संघ. आपण वेळेवरती उपस्थित राहिल्यात त्याबद्दल आभार व्यक्त करतो मी. राकेश पाटील आणि त्यांचं कंपनीचं चेतन पाटील देखील असतील आमचे. चला या पण कॅप्टन आणि टीम कावदेवी काकोळे संघ, श्याम कोळेकर, राम कोळेकर, दोघांपैकी कोणचं कॅप्टन असेल. सागर येत आहेत, सागर गायकर या आपण, आपलं स्वागत असेल. श्याम आपण देखील या, राम असतील, आपलं सहर्ष स्वागत असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईंट होतील आणि यस निर्णय द्यायचा आहे जगदीशजी पाटील. निर्णय तुमच्यापर्यंत येईल. चला टॉस बॉक्स मध्ये जाऊया आपण. नोट आउट आहे, नोट आउट आहे. आणि पहिल्या क्षेत्राचा खेळ संपला. एकूण धावा बनवल्यात त्या मात्र 76 बनवल्यात. 77चं मोठं टार्गेट आहे. 77 टू विन टीम शेलारपाडा. बघा गाड्या तिथे कोणी पार्क केल्यात रोडवरती, त्या आपण हलवायच्या आहेत, कारण की शाळा सुटण्याची वेळ होती आणि शाळेच्या बसेस येतात तिथून. त्यामुळे ज्या खेळाडूंच्या गाड्या असतील, प्रेक्षक वर्गांच्या गाड्या असतील, त्या आपण हलवायच्या, प्लीज विनंती असेल. जायचं आपण वैभव आणि दीपक, आपण जा तिथे कोणाच्या गाड्या असतील तर व्यवस्थित काढायच्या आहेत. टॉस कडे आपण वळणार आहोत. कॅप्टन या लगेच चेतन पाटील येत आहेत, मंगरूळ संघाचे कॅप्टन, आणि सागर गायकर देखील असतील. ज्ञानेश्वर दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. विनंती असेल, लेजंड क्रिकेटर आहेत, उद्योजक आहेत, आपण पाहतोय पाळेगावचे, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो या ठिकाणी टॉस.
दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होते. आई गावदेवी क्रिकेट संघ जय हनुमान मांगरोळ उपेक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ काकोळे. हेडचा कॉल आला. हेड नाणेफेकी जिंकले. ज्ञानेश्वर दादांना विनंती करे थांबायचं आपण. यायचं चेतन इकडे. चेतन नाणेफेकी जिंकले. सर्वप्रथम या ठिकाणी निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू मी. क्षेत्ररक्षण करायला अनेक साऱ्या वेळा आपण ही स्पर्धा खेळलात. दरवर्षी आपण खेळत असतात. उत्सुक असतात ही स्पर्धा खेळण्यासाठी. आणि आज मात्र काय स्ट्रॅटर्जी घेऊन उतरला असेल या मैदानावरती? काय स्ट्रॅटर्जी असेल? काय स्ट्रॅटर्जी वगैरे काहीच नाही. जसं आमची गेम होईल तसं आम्ही खेळू. प्रयत्न करू चांगलं खेळायचं. अजून काही संघामध्ये या ठिकाणी बदलाव आपले असतील, नवीन चेहरे, की जो संघ आपण यावर्षी खेळवलाय तो संघ असेल? आहेत 2-3 प्लेयर नवीन घेतलेत आम्ही चांगले. त्याच्यानंतर चेतन एक शेवटचा प्रश्न असेल. आपण रायगड असो ठाणा असो संपूर्ण विभागामध्ये खेळत असता. अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्यात, परंतु स्पर्धेमध्ये या ठिकाणी आकर्षण आपण पाहिलं दरवर्षी बुलेट बाईक ही दिली जाते. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणतील आणि संकल्पबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूप छान आहे आणि एकच अशी टुर्नामेंट आहे जिथे बुलेट असतो. मॅन ऑफ द सिरीज खूप छान आहे आणि आयोजकांचा आम्ही आभार व्यक्त करतो का त्यांनी आम्हाला खेळायला एंट्री दिली आहे. क्या बात आहे. हे होते कॅप्टन मांगरूळ संघाचे. आणि त्याच्यानंतर टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय का असा? बॅटिंग असते परंतु फिल्डिंग करायची या ठिकाणी. आणि आता मात्र या ठिकाणी आपण जो संघ खेळलाय दरवर्षी खेळवता तो संघ आहे की आपल्यामध्ये काही बदलाव? तोच संघ आहे. शेवटचा प्रश्न आपल्याला देखील सेमच असेल सागर. काही स्पर्धा आपण पाहत आलात, भरपूर स्पर्धा पाहत आलात, परंतु आपण देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. आपण जास्त पाहिलेत स्पर्धा. तर या स्पर्धेबद्दल आपलं थोडक्यात काय मत असेल? मला तर धन्यवाद द्यायचे मनीष पांड्यावर समीर दादांना का त्याही एंट्री दिली आम्हाला. आम्ही दरवर्षी कोशिश करत होतो का एंट्री भेटावी, पण मनीष पांड्याने आम्हाला चान्स दिले इथे. यस, धन्यवाद सागर. आपलं देखील या ठिकाणी आपण विशेष आभार व्यक्त करतोय. वेळेवरती उपस्थित राहिलेत. सन्मानाकडे आपण वळणार आहोत. सन्मान आपण करणार आहोत. 2 सन्मान आपण घेणार आहोत. या ठिकाणी आदरणीय आमचे गोपाल बाबा मस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान केला जाईल आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये. आदरणीय सन्माननीय गोपाल बाबा मस्कर यांचा आपण शुभ सन्मान करतोय. ज्ञानेश्वर दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करत असताना वरिष्ठ वर्ग त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ पालेगाव उपस्थित होते आणि त्यांचा विशेष सन्मान होतोय. त्याचबरोबर या ठिकाणी जिप्रू बाबा मस्कर देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती करतोय आपण यावं मुख्य अतिथी कक्षामध्ये. आणि जगदीशजी पाटील आपण देखील जॉईन व्हायचं लगेच. टॉस बॉक्स मध्ये आपण या. सन्मान होत आहेत आणि लगेच आम्ही वळणार आहोत. त्या ठिकाणी काही सन्मान आपण नंतर घेऊया कारण की विद्यमान सामना देखील सुरू आहे. लगेच आम्ही जातो तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. थोडासा वॉल्यूम द्यायचा आपण. डीजे मास्टर सागर थोडासा आवाज वाढवा आपण. हॅलो हॅलो सिक हॅलो सिक. थोडासा सागर टॉपचा वॉल्यूम वाढवायचा आपण. हॅलो सिक हॅलो हॅलो सिक. आणि थोडासा बेस द्या आपण. इको थोडासा कमी केला तरी काही हरकत नाहीये सागर. हॅलो सिक हॅलो. थोडासा वॉल्यूम द्या अजून. हॅलो सिक. हॅलो हॅलो सिक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देवा सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद. मुखी एकच नामघोष जगदंब जगदंब. स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतायत. कापरी सिटी क्रिकेट मंडळ पाळेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे,
स्वर्गीय बाळाराम कोरेकर, स्वर्गीय पंडित देसाई, स्वर्गीय वासुदेव मडवी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. ज्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय आमचे लाडके नगरसेवक सन्माननीय पंडितदादा वारिंगे, त्याचबरोबर युवासेना उपशहर अधिकारी सन्माननीय आदरणीय युवा खंबीर नेतृत्व समीरदादा देसाई आणि संपूर्ण कापरी सिद्धी मित्र मंडळ पाळेगाव यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि उद्घाटन सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान शिवगर्जना शेलारपाडा टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय ब्राह्मण करवले संघ. प्रथम बॅटिंग केली 5 षटकांची लढत आणि प्रथम बॅटिंग करत असताना ब्राह्मण करवले संघानं स्कोर कार्ड वरती पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर भरपूर धावा बनवल्या गेल्यात. 76 धावा उभारल्या गेल्या. 77 धावेचं लक्ष असेल आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी पोहोचली आहे मैदानावरती. नैनेश आणि प्रवीण ही जोडी आपण पाहिली, परंतु प्रवीण या ठिकाणी एका चौकार टोकल्यानंतर तो बाद झाला. त्याच्यानंतर आता हरेश येत आहेत नवीन फलंदाज. हरेश दाबणे आणि नैनेश ही जोडी आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती. एकूण स्कोर आतापर्यंत आपण पाहिला तर षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना 5 धाव धावफलकावरती. एकूण षटकातील बॉल झाले सिद्धार्थ आतापर्यंत आपण पाहिले तर 4 बॉल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. हरेश सध्या तरी यावर्षी फार इन फॉर्म मध्ये आणि त्याच्या समोर जलदगती गोलंदाज तेजेश पाटील ओव्हर द विकेट. ओ डीप राहिला चेंडू खाली राहतोय. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, स्वतःवरती थोडेसे नाराज होत आहेत फलंदाज. पॅडल स्वीप करायचं होतं. दुसऱ्या ऍक्शन मध्ये दाखवून देत असताना फलंदाज हरेश दाबणे संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावगती वाढवावी लागेल कारण की टार्गेट मोठं गाठायचं आहे. 77 धावा इथे बनवायच्या आहेत. लक्ष मोठे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष हे सेफ मानलं जात नसतं. ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये स्वतःवरती कॉन्फिडन्स हवा, स्वतःमध्ये जिद्द हवी. ऑन साईडला खेळले, फटका चांगला अलाउन द कार्पेट. मिड विकेटला साई पाटील येतील वेगानं आणि तोपर्यंत मिळेल फक्त 1 धाव. चांगली फेकी, 1 धावेनं संघ पुढे सरकेळतो 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं होतंय कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान शिवगर्जना शेलारपाडा संघ पोहोचलाय 1 गडी बाद फक्त 6 या आकड्यावरती. सिद्धी मित्र मंडळाचे सामने सगळ्यान भारी. श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहरान भारी. चौकरांची मजा बघावला पोरही जमतान सारी. बॉलर बॅट्समन 100 बडकर एक येतान खिलाडी. समीर देसाईने Thank you. भरवला. चला फिल्डिंग लावायची लगे टीम ब्राह्मण करवले संघ आणि सुवर्ण संधी आली आहे टीम शेलारपाडा संघाला. सनी लोते याचकडनं सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 77 धावेंचा पाठलाग सुरू या मॅच मध्ये. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आकर्षक म्हणजे आपण पाहिलं तर बुलेट बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात येते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ही चर्चा सुरू असते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आता रोशन ओळख मिळाली आहे. बुलेट टुर्नामेंट, बुलेट स्पर्धा म्हणून या स्पर्धेला ओळख मिळाली आहे आणि ती स्पर्धा आपण या ठिकाणी सुरू होते. आपण पाहता आजचा पहिला दिवस. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. नवीन गोलंदाज दुसरा पॉवर प्लेचं षटक राहुल पाटील येत आहेत. सिनियर खेळाडू टीम ब्राह्मण करवले. बॅकफुट वरती गेले, स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळले. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमारेखा बाहेर आलाय चौकार. लयच भारी मना मनात ती घुसणारी. 74-79 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी. दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादा थँक्यू सो मच. प्रति षटकामध्ये आपण विचार केला तर 15.40 ची सरासरी सुरुवातीला मेंटेन ठेवायची होती. धावसंख्या पोहोचली चौकारानं 10 या आकड्यावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला लॉफ करायचं होतं, परंतु चेंडू मात्र फार वेगानं जातोय. डीप राहिला, पुन्हा एकदा खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. यशच्या पाठीमागे राहुलला आपण पाहतायत. क्लोज किपिंग मध्ये मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील आणि एका बाजूला राहुल भंडारी. हा ट्रॅकर होता. ऑन साईडला पूल करतायत, हा पण पूल करतायत. वाडी सोंगाला खेळाडू पोहोचतील. फेकी त्वरित येते, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 11 या आकड्यावरती. पॉवर पे मध्ये जास्त मोठे फटके नाहीयेत. त्याचं मूळ कारण
नियंत्रित टप्पा आणि नियंत्रित लेंथ वरती गोलंदाजी करतायत ब्राह्मण करवले टीमचे गोलंदाज. यस, तुफान ग्रुप निहारिका 11 जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले असा संघ आपण पाहतोय. राहुल पाटील यांचा राईट मोर द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न करताय. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उपस्थित. तू मेमे दोघांमध्ये तालमेल चुकलं होतं परंतु ॲक्युरेट थ्रो नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. राहुल देखील नाराज होत आहेत. गोलंदाज राहुल पाटील देखील नाराज होत आहेत कारण की ही विकेट फार महत्वाची आहे. नैनेश फार इनफॉर्म मध्ये यावर्षी पालिगाव येथील स्पर्धा गाजवली आहे या शेलारपाडा संघानं. तोच शेलारपाडा संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. दुसऱ्या बाजूला हरेश देखील असतील. या दोन खेळाडूंनी फार चांगली कामगिरी केली होती. आई गावदेवी क्रिकेट संघ सरपंच चषक पाली येते. राहुल पाटील पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. पुढचा बॉल आहे षटकातील. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक स्वतः गेलेत. क्या बात आहे. राहुल भंडारी होते वेगाने गेले आणि झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. नैनेशची खेळी संपुष्टात. दुसरा धक्का टीम शेलारपाडा संघाला. अंबरनाथ तालुक्यात पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण. नाव गाजतंय या चषकाचा. चषक जिल्ह्याची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाली गावाची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाली गावाची आहे शान. थँक्यू सो मच. आणि 3 षटक संपल्यानंतर टीम मांगरूळ संघाचे कॅप्टन आणि टीम काकोळे संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. संपर्क साधायचा आमच्याशी. चला, विकेटचं बदल सफलता मिळाली अखेरकार राहुल पाटील यांना. धावसंख्या आपण पाहिली तरी एकूण फक्त 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या तरी दुसरं सुरू आहे. बॉल झाले त्या षटकातील एकूण आपण पाहिले तर आतापर्यंत 5 बॉल आणि धावा खर्च होत आहेत. सिद्धार्थ या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5. इकॉनॉमिकल गोलंदाजी, इकॉनॉमिकल हे षटक आपण पाहत आहेत राहुल पाटील यांच्या माध्यमातून. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू गौरव दाभने. 66 धाव्यांची आवश्यकता. इनसाइड आउट फटका चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक. टायमिंग सुपर आणि बॉल वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर आलाय. षटकार गौरव दाभनेच्या बॅटमधनं. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम शिवगर्जना शेलारपाडा संघ पोहोचलाय 2 गडी बाद 17 या आकड्यावरती. डीजे चला, फिल्डिंग लावायचे. तुफान ग्रुप निहारिका 11 ब्राह्मण करवले टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. आत्ताच आपण पाहिलं नक्कीच ब्राह्मण करवले टीमच्या वतीने देखील स्पर्धा आपण पाहिली. यस, जागृती चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं होतं. अप्रतिम ती स्पर्धा रंगली. जिंकण्यासाठी गरज मॅच मध्ये आपण या ठिकाणी जाऊया. 18 चेंडूंचा खेळ रोशन शिल्लक असेल आणि मॅचचं इक्वेशन 60 धावेची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. पॉवर प्ले कंप्लीट. इथून 5 खेळाडू 30 घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरले गेले. आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. हवेची साथ या एंडनं लाभतीये परंतु हवेच्या साथचा या ठिकाणी वापर केला जाईल का. हवेच्या दिशेनं या ठिकाणी मोठे फटके खेळले जातील का हा देखील प्रश्न असेल. गोलंदाज येतात सेकंड स्पेल. तेजेश पाटील लॉफ्टेड हिट परंतु खेळाडू उपस्थित. एलिव्हेशन नाहीये. साई पाटील त्या ठिकाणी होते आणि साई पाटील हा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम शेलारपाडा संघाला. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी हाताने जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी हाताने जिल्ह्याला. चला, नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. हरेश दाभने बॅक टू द डगआउट. हा देखील मोठा धक्का असेल. स्वर्गीय श्रीराम मस्कर शिवगर्जना 11
शिलाळपाडा संघाला देखील. थँक्यू सो मच. राकेश पाटील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल. बॅट्समॅन समीर होते. पुन्हा एकदा विकेट किपर चूक करत नाहीयेत राहुल. अजून एक हा झेल कॅरी केलाय. लगातार धक्के पेथे धक्का. टीम शिलाळपाडा संघ या मॅच मध्ये जातीये थोडीशी बॅकफूट वरती. डीजे गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला. थँक्यू सो मच डीजे. लगातार विकेटचं बदल आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. एकही फलंदाज जास्त वेळ घालवत नाहीये. याचं मूळ कारण मी अगोदरच सांगितलं होतं. नियंत्रित लेंथ आणि नियंत्रित टप्प्यावरती सध्या तरी गोलंदाजी करतायत ब्राह्मण करोले टीमचे गोलंदाज. तेजस पाटील इम्प्रेस करतायत सेकंड स्पेल मध्ये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती लो फुलटा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. चेसिंग मोठी आहे. पायानं अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल मिड विकेट सीमा रेखा बाहेर आलाय. चौकार. लॉफ्टेड हिट आणि फटका चांगला आहे. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर चौकारानंतर येतोय हा षटकार. फलंदाज हर्षल दाबनेच्या बॅटमॅन. स्वागत प्लेयरचे करता देसाई शिवाजी कोळेकर साथही त्यांना देता. यावेळेस मात्र नक्कीच व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 27 धावा असतील. जिंकण्यासाठी रोशन समीकरण अद्याप असेल. मॅचचं इक्वेशन 13 चेंडू आणि 50 धावेची आवश्यकता असेल. सनी लोते याचकडे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शिलाळपाडा टीम साठी. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. संपर्क पुन्हा एकदा नाहीये. शेवटच्या मोमेंटला कमबॅक करतात तेजस पाटील आणि षटक क्रमांक 30 देखील होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. 77चा पाठलाग सुरू आहे. मॅच मध्ये उरल्यात 12 चेंडू. जिंकण्यासाठी गरज असेल ती 50 धावेची. ड्रिंक्स वाले मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे मास्टर सागर डीजे ओमसाई यांच्या माध्यमातून एक चांगली धून. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी. 74 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी. दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी. 74 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. आहे दोस्तीचा सरदार. आहे दोस्तीचा सरदार. आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दमाईर. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दमाईर. आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या. हॅलो चेक. काही सन्मान आहेत आपण मंचावरती सन्मान करतोय. या ठिकाणी पाईनराव साहेब आणि अर्जुनजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण यावा आपला सन्मान या ठिकाणी करतोय आपण. सभ्या आपण आमच्या
स्वागत कक्षामध्ये तेथे आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. हा धीरज या. धीरज यांच्या शुभ हस्ते आपण या दोन मान्यवरांचा सन्मान करतोय आणि त्याचबरोबर अर्जुनजी चव्हाण आपण सुद्धा यावा, आपला सुद्धा सदिच्छा सन्मान करण्यात येईल. सामना सुरू झालाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर सर. चला 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल या ठिकाणी मॅच मध्ये 50 धावेची सन्मान आपण थोडेसे थांबवायचे आहेत कारण की मॅच कडे आपण वळतोय. मॅच कठीण झाला टीम शेलारपाडा संघासाठी कारण की गोलंदाजी फार चांगली झाली या मॅच मध्ये आतापर्यंत. ब्राह्मण करवले टीमच्या माध्यमातून गोलंदाज देत आहेत नयन राणे 14 षटकामध्ये. हो फुलटॉस चेंडू होता. भीमरचा इशारा आला. हाईट फॅक्टर भरपूर होती. पंच सांगत असताना नो बॉलचा इशारा आणि नो +1 एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवरती. पहिला चेंडू खराब पाहायला मिळतोय. धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकेल ती 29 या आकड्यावरती. फ्रीडची देखील संधी असलेल्या चेंडूवरती जिंकण्यासाठी गरज आहे. मॅच मध्ये 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 48 धावा. जर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं मागच्या चेंडूवरती ह्या चेंडूवरती केतन जर फ्रीडचा बॉल होता षटकार किंवा मोठा फटका आला असता तर देखील मॅच मध्ये थोडंसं कमबॅक जरूर झालं असतं. परंतु फ्रीडच्या बॉलवरती हा मोठा फटका येईल का हा देखील आता एक प्रश्न असेल. गरज आहे टीम शेलारपाडा संघाला. ओ चांगला बॉल पाहायला मिळतो. गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगाने गेलाय. रनआउटची संधी. सांघिक यश टीम ब्राह्मण करविले संघाला आणि अजून एक धक्का टीम शेलारपाडा संघाला. व्यासपीठावरती आमचे स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय युवा खंबीर नेतृत्व समीर दादा देसाई देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे गणेश देखील असतील. गणेश कांबळे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. बाळराम बांगर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी बाळराम बांगर यांनी देखील घेतली. रतन त्याचबरोबर आमचे रोहिदास सोरवे, धीरज देसाई, संपूर्ण आमचे आयोजन कमिटी सर्वांचाच उल्लेख आम्ही करणार आहोत या स्पर्धेमध्ये. मागे खेळतात. फटका चांगला ग्लान्स केलाय परंतु खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमा रेखा बाहेर. चौकार. याच फटक्यांची गरज होती सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये परंतु थोडासा उशीर जरूर झालाय या फटक्यांना. ओव्हर द विकेट. हा ट्रॅकर लॉफ करायचं होतं. उंच जास्त गेला चेंडू. लांबी कमी. खेळाडू उपस्थित राहुल पाटील चुकी नाहीये. फलंदाज बाद. लगातार धक्के लागतायत टीम शेलारपाडा संघाला. अजून एक फलंदाज. बाद झालेत. नवीन फलंदाज येत आहेत संदेश आलेत आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय फलंदाज शरद येत आहेत. शरद लोते येत आहेत नवीन फलंदाज. आणि हवा पुन्हा एकदा सुरू झाली. दरवर्षीप्रमाणे हा प्रॉब्लेम असतो. जानेवारी महिना लागला की हवा भरपूर असते आणि काप्रसिद्धी चषक आपण पाहिला. हा चषक सुरू झाला तर या ठिकाणी हवा जरूर होते त्या स्पर्धेमध्ये. सनी लोते यांच्याकडनं षटकारासाठी शरद लोतेला 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. सनीचं देखील आपण स्वागत करूया. जिथे जिथे शेलारपाडा संघ खेळत असतो तिथे तिथे पारितोषिकांचा वर्षाव ते करत असतात. डॉट बॉल आलाय. षटकातील बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 4 बॉल 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 44 धावेची गरज. फुल टॉस बॉल लॉफ केलाय. खेळाडू उपस्थित. अडवण्याचा प्रयत्न 100% केला परंतु काय असेल तिथे षटकार असेल. आणि सनी लोते यांच्याकडनं शरदसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज.
चा दिवस साईबाबांचा या ठिकाणी संगीत देखील येते डीजे ओम साई यांच्या माध्यमातून. इरादे तो रोज बनते रोज बिगड़ते लेकिन शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. थँक्यू सो मच सागर, आपलं देखील स्वागत करतोय आम्ही. प्रचंड वेग होता चेंडू मध्ये, फार वेगवान चेंडू, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती, षटक संपण्याचा इशारा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहिले आतापर्यंत कमकुवत स्कोर 39 असेल. जिंकण्यासाठी आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अर्थातच ही मॅच किती धाव्यांनी जिंकेल ब्राह्मण करवले संघ आणि किती धाव्यापर्यंत पोहोचेल या मॅच मध्ये टीम शेलारपाडा संघ, याच्यासाठी हा सामना आता तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 38 धावेची गरज असेल शेवटच्या षटकामध्ये. जय हनुमान मांगरूळ संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या जवळ समोर येऊन थांबायचंय. राकेश पाटील अँड कंपनी आणि टीम काकोळे संघाचे सर्व खेळाडू आपण देखील येऊन थांबायचंय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लॉंग ऑनला फटका बसलाय. एकूण गडी बाद झालेत. आतापर्यंत आपण पाहिले तर 7 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत या मॅच मध्ये टीम शेलारपाडा संघाचे. डीजे सतीश दाबणे यांच्याकडनं एका षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि येतोय फटका स्क्वेअर लेग का बाहेर. सतीश दाबणे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज षटकार येतोय. ओव्हर द विकेट. अजून एक षटकार ठोकला तरी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल सतीश दाबणे यांच्या माध्यमातून. ह्या बातेनं की सतीश आणि मी या ठिकाणी सनी लोतेचं कौतुक करेल, कारण की संघ त्यांचा पराभवाच्या छायेमध्ये तरी देखील खेळाडूंवरती त्यांचं प्रेम किती पाहायला मिळत आहे. एटीएम खुले केले त्यांनी देखील. सनी लोते आणि सतीश दाबणे. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 46 धावा. उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ऑन साइडला लॉफ करायचं होतं, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. राकेश टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. यस, मांगरूळ संघानं जय हनुमान मांगरूळ संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेर फाईट करेल गावदेवी काकोळे संघ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतात, संपर्क नाहीये. डॉट बॉल. ओव्हर झालाय का आपण? षटक समाप्त झालंय. चला या ठिकाणी मॅच समाप्त झाली. मॅच जिंकले टीम तुफान ग्रुप निहारिका 11 ब्राह्मण करवले संघाने हा सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन. उद्घाटन सामना होता आणि हार्डलक टीम शिवगर्जना सेलारपाडा संघ. लाईनअप करायचं, शेक हँड करायचं. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल. सलमान द मॅच सामन्याचा सामनावीर, ज्यानं 11 चेंडू मध्ये बनवल्या 37 धावा आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील प्राप्त केली. ते सिनियर खेळाडू ज्यांच्या नावाने एक खेळाडू बनवण्यात आले, घडवण्यात आले खऱ्या अर्थानं ब्राह्मण करवले टीमसाठी, आणि ते आमच्या नक्कीच राहुल पाटील ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. सनी लोते यांच्याकडनं आणि आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सतीश दाबणे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ते शरदसाठी देखील शरद आपण देखील हे कॅश प्राइज घेऊन द्यायचे, कारण की त्यांनी षटकार ठोकला होता.
चला आपण या ठिकाणी देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. यायचं आपण राहुल पाटील मॅन ऑफ द मॅच असतील. राहुल पाटील मॅन ऑफ द मॅच असतील. यायचं आपण राहुल पाटील या भाई या आपण. सागर थोडासा व्हॅल्यूम वाढायचा आहे या माईकचा. ऑरेंज माईक. हॅलो सिक येस थँक्यू. शरद देखील येत आहे. शरदला आपण देऊया या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सर बालराम बांगर आपण या आपल्या शुभास या ठिकाणी देतो आपण मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या आपण भाईंना विनंती करतो आपण या मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आहे. 37 धावा ठोकल्या 11 चेंडू मध्ये आणि त्याच्यानंतर 11 चेंडू मध्ये 37 धावा बनवल्या. त्याचबरोबर एक विकेट प्राप्त केली. ते राहुल पाटील ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. त्यांचा देखील सामना देखील जिंकलाय टीम तुफान ग्रुप निहारिका 11 टीम ब्राह्मण करवले संघानं. त्याचबरोबर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. शरद आपण या. शरद यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज होतं. सतीश धाबणे यांच्याकडनं हे कॅश प्राइज असेल. फोटोग्राफर थोडस बाजूला आपण नंतर फोटो काढा. चांगला षटकार होता आणि हार्डलक परंतु पुढच्या वाटचालीसाठी त्यांना देखील शुभेच्छा असतील. चला लगेच आपण नेक्स्ट मॅचला सुरुवात करणार आहोत. टीम जय हनुमान मांगरूळ संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे.